निवडणूक काळात लोकांना आकृष्ट करण्यासाठी अनेकदा सेलिब्रिटींचा वापर केला जातो। सध्याच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेला अभिनेता गोविंदा यांना पुढे आणलंय। अभिनेते गोविंदा शिवसेनेत प्रवेश केल्यानं नेते झाले असले तरी ते पक्षाच्या धोरणांबद्दल न बोलता आपल्यातील नृत्य कौशल्य आणि अभिनय कौशल्यातून लोकांचं मनोरंजनच करतायत। इचलकरंजीत त्यांनी महिला मेळाव्यात नृत्य केलं। त्यांच्या लोकांमधील लोकप्रियतेचा विचार करून शिंदे गटानं पेठ वडगावात त्यांच्या रोड शोचं आयोजन केलं होतं। ऊन मी म्हणत असतानाही गोविंदांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती, पण या सगळ्या लोकांची घोर निराशा झाली। उघड्या जीपमधून गोविंदाचा रोड शो पार पडला। त्यांनी रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या लोकांना हात दाखवून निघून जाणं पसंत केलं। या रोड शोमध्ये त्यांच्यासोबत उमेदवार नसल्यामुळं आणि त्यांनी थेट कुणाचा प्रचार न केल्यामुळं गोविंदा नेमके कुणाच्या प्रचारासाठी आले होते असा प्रश्न लोकांना पडला। गोविंदा यांनी कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता फक्त हात दाखवून निघून जाणं पसंत केल्यानं लोकांची चांगलीच निराशा झाली। खरं तर प्रत्येक निवडणुकीत लोकांना आपल्या प्रश्नांची चर्चा व्हावी असं वाटत असतं, पण त्याकडे दुर्लक्ष करून लोकांचं मनोरंजन करत मत मागण्याच्या या प्रकाराबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केली। गोविंदाच्या रोड शोनंतर पेठ वडगाव शहरात ते आले आणि हात दाखवून निघून गेले अशीच चर्चा रंगली।